श्री विजय ग्रंथ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी तुम्हा पन्नाच्या वरी. कधी न कटर झाला तर तू करुणेचा सागर. तू दीनजनाचा माहेर. तू भक्तांशी साचार. कल्पतरुवा चिंतामणे ऐसा तुझा अगाध महिमा. संत गाती राघवा रामा. दासकनुस पुरुषोत्तमा. पावा वेळ करू नका. असो बंकटलाला घरी. राहते झाले साक्षात्कारी. दीनदुबळ्यांचे कैवारी. श्री गजानन महाराज. लांब लांबुनी भक्त येती. समर्था ते वंदिते. मधु ते माशा जमती. न लगे करणे आमंत्रण. एके दिने काय झाले ते आता सांगितो वहिले. महाराज होते बसलेले निजा सणी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा. प्राची प्राप्त ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावरी. कुरकुटाचे होती स्तवन. मंद शीत वाहे पवन. वृद्ध करती नामस्मरण. शय्यवरी बैसुनिया. उद्या चळी नारायण. येऊ पाय हर्ष करुण. तेने तम पलायन. करू लागला कंदरीसी. परमभाविक सुवासिनी. रथसडा सांबर्जने. वश्यधेनुस पाहुणे. तुळू लागली चहाटे. ऐशा त्या रम्यवेळेस एक साधू शेगावात. येता झाला दर्शनास श्री गजानन साधूच्या. तो भिकारी गोसावी. मानमान्यता त्याची राहावी. कोठोनिया सांगा बरवी. श्रीमंतीच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्यास. चोळी वाम भागलेस. होती एक नेसण्यास. फाटकीशी लंगोटी. मुर्गजनाचा गुंडाळा. पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनाची भीड फार. होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सबळ कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसून करू लागला चिंतन. मने समर्थांचे चरण. दृष्टी पठणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला. मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला. भांग स्वामीसर पियाचा. तो मम हेतू मनात. जिरून जाया पाहेथ. या श्रीमान मंडळीत. माझ्या नवसास कोण पुशे. गांजाचे नाव काढिता. लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फिरण्याकरिता. नवस गांजाचा शिगावी. माझ्या नवसाची ही मात. सांगू तरी कवनाप्रत. येथे एकही ना दिसत प्रेमिया सांभवीचा. जी वस्तू ज्या आवडते खरी. तिचाच तो नवस करी. आणि माने सर्वतोपरी. हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार. गोसावी करी साचार. झाला होता परमातुर. दर्शन घेऊया समर्थांचे. ते त्यांचे मनोगत. जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांपत. आना काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला. आहे विचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात. त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणिले. ज्ञानेश्वरीत 6 अध्यायी. जी गोष्ट कथिली पाही. की सर्व लोकांच्या कथा त्याही. समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्युत्तर. मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर. त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस. जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्युत्तर येवयास अवघे उरका. उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला. काळ झोडीची पोटडी. ती 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोडीत. त्या पोटडीचे आज येत हो देगा पारणे. गोसावी पदी लागला. गईवर त्याशी दाटला. गडबडा लोडू लागला. बालकापरी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास. पुरे आता उठून बैस. पोटडीच्या बुट्टीस काढ बाहेरी झोडीच्या. नवस केला ते वेळी. नाही लाज वाटली. आणि आता काही लावली. चाळवा चाळी व निरर्थक. गोसावी होता महाधूर्त. तो बोलला भीत भीत. जोडोनिया दोन्ही हात. ऐसे नम्र वाणीने.
मी बुटी काढितो नवसा आपुला फिडितो. परी मागणे मागितो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणसाची. हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणितो पूर्ण. परी बालकाची आठवण राहावा बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पूर्वीत. अंजनीचा वृत्तांत आना म्हणी आपुल्या. अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी. की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होनी शंकरा. ते हराणे मानिले महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमुडीनी. ते शंकरा कारण आळणा आले वानरपण. ती माझ्या बोटीची आठवण राहती ते स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आम्हा शंकर. म्हणून बोटी जाहीर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हणले आहे ये कारणे. ही इतराने लावणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटडले परे केलं होय म्हणाले. मायेपूर्वी बाळक लढे निळे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुडी काढली हातावरी घेऊन धुतली. चिलमीत घालून बाजली पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कधी लासे कारणासहित. तो आणून ध्यानात विचार न करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून. आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐशी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता. परिवेशनाधीनता नचा आली समर्थांते. पदपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी. नाही कुणास त्याची सरी खरेच ती थोरते. वेदरुच्या अखलित उदांत अनुदांत स्वरासहित. कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नशे. वेदाक्षरे पडता श्रवणी सार्षक व्हावे वैदिकांनी. हाच एका अनुमानी गजान होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल मेलकीपतिया प्रेम भारिया पदाठाया. ते आनंदात येऊनिया वरचे वरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसतेच मौन. कधी राहावे पडून शयेवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कातरी. कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात. होता त्याचा प्राणांतर भवया समय आला. व्याधी शरीर बळावली शक्तिपार निघून गेले. वैज्ञांची कमाल केली वैद्यकांनी त्या पुल्या. नाडी पाहुण अखेर आपता कडविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार नशी आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले होते परी यश न आले तिळरती. ज्यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. हे एकता अज्ञाप्त दुःख करते अत्यंत. जानरावा माप्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या पित्यार्थ नवस केले नाना दैवता लागी भले. परिण कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यज्ञाव्रत करुणी पाहू एक वेळा. बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात काय एक नाही होत. सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले त्यांचे पाहून. प्रत्तर जा जा कोणी जोडा घर. नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयची. ते कोण एक हप्त आला बंकटलाला प्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखांचा समय अंत काळीचा आला आहे जवळीसाचा. म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मजप्रत. हे तीर्थ नव्हे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाला म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमुच्या वडिलाला. जैशी त्याने सुचविले तसे आप्त तात्काळ केले. भवानी राम विनविले घ्या तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन होता मनीचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन तीच वेळ होती.
पेल्यामध्ये भरुणी पाणी समर्थांची लाविली चरणी आणि केली विनवणी विनवणी आमुच्या वळीला आला. जैसे त्याने सुचविले तसे आप तत्काळ केले. भवानी रामा विनविले दया तीर्थ समर्थांचे. भवानी रामा सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच वेळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थ तुकविली मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घसघस कशाची बंद झाली. हात हालू लागला किंचित डोळा उघडीला उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखाशी. तो प्रकार पाहता आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कडून सर्वांशी. मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली ज्या योगे लाभती झाली आरोग्य त्या जानरावा. 8 दिवसा माझारी जानरव झाला पहिल्या परी. भवानी रामाच्या घरी आला दर्शना समर्थांच्या. 5 संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. संत न ते साक्षात देव कलियुगीचे. तेथे एक ऐशी शंकर उत्थान पावे सहज देखा. श्री गजानन सारिखा संत होता शेगावे. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना. यमाजी पंथाची या सदना परिहाचा आहे कृतर्ग. संत मृत्यूना टाळते निसर्गाप्रमाणे वागते. परी संकटाते वारीते अगातूक असल्यास ते. सच्चिदानंद बाबाशी ज्ञानेशे उठवले निवेशाशी. परिते अखेर आळंदीशी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतुकेचे आहे हे गंडांतर टाळती पाहे. ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. त्या तिघा माझी वरिष्ठ देख. आध्यात्मिक मृत्यू असे आधिभौतिकाची तयारी. उपताने होते खरी नाना प्रकारच्या शरीरी. व्याधी निर्माण होतात त्याचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयाशी. ऐसा वैद्य भेटल्यास आधिभौतिकाचा होय नाश. तैसे आदिदैवकास नवसायास घालविते हे गंडांतर रूपाने. मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविकसाचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्या नटडे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो तोडिलासाचा. समर्थ तीर्थ देवनिया म्हणजे गंडांतर कारण निवारती साधुचरण. तिचा आले घडून शेगावा माझारी. काही मृत्यू नवसाने टाळीता येता या जनी. परी तो नवस श्रद्धेने केला पाहिजे विध हो. श्रद्धापूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूने श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूचे तेही टाळी मृत्यूसाचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐशी न होय गोष्ट खरी. ज्ञाती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतले विना अंगी साधुत्व येईना. आणि साधुविना होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे आवश्यक जाण. उगीच पावन पिवळेपण सोने पितळे स मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातला थोर. साधू प्रीत्यर्थ साचार बंकटलालाची घरी. तीर्थ देशमुख बरा झाला परी स्वामीशी पेच पडला. त्याने मनाशी विचार केला तोय काहीने रीती. कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रपंचकांना साधुत्वाची चाळ नसे. त्या दिवसपासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपंगी कडक झाले. हा त्याचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्याच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर. परी कविवादूचा कुमार मुळीन भ्याला त्या रूपा. वाघिणी इतना भयंकर. परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी.
असो आता गोष्ट दुसरी, सांगितो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर, वशित होतो साचार. हा न्याय निसर्गाचा, वशित हिवर झालेला, चंदन मागीला आपणाला, तरी त्याच्या फजितेला पारावार न राही. पुढे जेथे उसन पजतो, तेथेच निवडुंग उगवितो. जेथे मोगरा वाढतो, तेथेच येतो पिळुंग. जेथे साधू सज्जन, तेथेच मंद निर्माण. हिरेगारा एकवटून, खाणी माझी राहते. स्थान एक म्हणून, किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिरा लागून, भूषविन गारेला. गारती गारच राही, पायाखाली तुडविली जाई. अशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सान्निध्य ऐसाच होता एक मंद. संत सेवा हाच मद, अंगी त्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी, भाव अंतरे मिठाई पेढे सावरी. समर्थांच्या नावावरी भक्तगणास असे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक माझ्या कामविणे हे होत नाही ये ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. शिलम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी. अत्यंत मी आवडीचा असे लोकांस सांगत असे. आपला सौरात करत असे, त्या आदमाचे नाव असे. माळी विठोबा घोटाळ, महाराज स्वयंमेव शंकर. हा बनला नंदकेश्वर, हमेशा घरी गुरगुर. आल्या गेल्या भक्तावरी, ते अंतर्ज्ञानी जाणिले. सर्व समर्थांनी कौतुक केले एकेदिनी, ते का विविध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. करू ते कुजबुज करू लागले, विठोबाला विनविते झाले. विठोबा आम्हा पाहिजे केले, येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असती निदस्त झाले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचूनी ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात, एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला म्हणी. त्याने जाणी तक्षणी महाराजांशी उठविले. मंडळीचे काम झाले, परी संकट उडवले. घोटाळा विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी, एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी. त्या विठोबा माळ्याच्या म्हणती, बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला. या लुच्च्यांच्या आरंभीला उघड बिघड या परकी. मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी, ऐसे अति निचहा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी तुला देतो खास. तुझवरी ऐसा केल्यास होईल प्रभूची अपराधी. सोमला साखर मानू नये, विषयाजवळ करू नये. तस्कराशी लेखू नये, निजकुंडीचा ताईत. ऐसी रीती ठोकला छड्या खाली घोटाळाला. विठोबा तो पडाला, पूर्ण आला मागोती. खरे जे का असती संत, ते ऐसेच करीतात. ढोंगी मात्र जातात अशाची या करामध्ये. म्हणते अधिकारा वाचून, ढोंगी बेसती होऊन. संत नादी लावण्या जन, ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती. भलते भलते सांगताती साक्षात्कार ढोंग्याचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवला जाई. परी ही प्रतावरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निशिम भक्त. त्यांना ना मुळी आवडत सानिंद या षंडाचे. पतिव्रतेचा शेजार, कस्बिनीचा काम पटणार. सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कथलाचे. संत शटाती राखीते, परीन त्याला महत्त्व देते. ती जगातील एक व्यक्ती, कृतकर्म बघण्या आली असे. ऐसे मानसी समजन, त्याविषयी धरती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थान भूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर, ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करती निवडुंगाचे दहन. चिलटासाठी बांधून शेर ठेविती दारावरी. त्याची संता भूमीवर
रक्षणा अवध्यांचे करीती जरी, किमती माझी ठेवीती परी. गुणाप्रमाणे भेद पहा, नशीब विठबा घोटाळ्याचे, अति खरतड्या होते साचे, पाय लावणी साधूचे. दैवे धोर झाले की, जरी तो न ढोंग करिता, तरी योग्यतापदी चढता. संतांची ती योग्यता त्याने मुळे न जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी, बैसोनी इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी, कामधेनू पासोनी. ऐशे न कोणी करावे, संतापाशी रावणी बरवे, तेथे विचार ठेवावे, अनिशे जागृत. हा दासगण विरचित श्री गजानन विजय ग्रंथ. तारक हो भवान्वंत अवध्या भाविका चारणे. श्री हरी हरार्पणमस्तु. शुभ भवन्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्ततमोध्याय समाप्त. गजानन महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.